खूप वेळानंतर बाईक काढली आहे आणि खूप मस्त वाटतंय. आज खूप वैताग आलेला, कंटाळा आलेला, घरी बसून बसून बोर झालेलो. सकाळपासून डोकं खराब होतं, काय करावं काय नाही काही कळत नव्हतं. म्हणून विचार केला की चल आज बाईक राईडला जाऊया. संध्याकाळी 4 वाजल्यापासून विचार करतोय, पण गरमी एवढी होती की बाहेर बाईक काढायची इच्छा झालीच नाही. संध्याकाळी खाली उतरलो, विचार करून खाली उतरेपर्यंत मला 6:45 झाले. फायनली मी खाली उतरलो. असं नव्हतं की मी विचार करत होतो इतका वेळ. थोड्या वेळामध्ये झोप काढली, 6 वाजता उठलो, फ्रेशअप झालेलो, खाली उतरायला. पण नंतर आठवलं की अरे माझा इंटरकॉम चार्ज नाही आहे, म्हणून थोडा वेळ इंटरकॉम चार्ज करत ठेवला, साईड बाय साईड मोबाईल चार्ज करत ठेवला आणि मी फायनली 6:45ला निघालो. पण त्यानंतर पण एवढा घोळ झालेला आहे, काय सांगू मी तुम्हाला. आता पहिलं तर मी जेव्हा बाईक राईडला निघालो, माझा फुल गोप्रोचा जो सेटअप होता तो मी डिस्मॅन्टल केलेला काही कारणासाठी. जेव्हा मी काल लावला जेव्हा मी तो संध्याकाळी सेटअप लावला तेव्हा लिटरली त्याचा तो एक छोटा माउंट असतो मोठावाला, जिकडनं आपण एक्सटेंडर म्हणतो त्याला, तो एक्सटेंडर माझ्याकडे नव्हता. मी खाली उतरलो आणि न कळत मी खाली उतरलो, बाईक घेऊन गेलो. नंतर मला कळलं की अरे माझा अँगल प्रॉपर येत नाही आहे. सो मी थोडंसं फ्रस्ट्रेट झालो. पुन्हा डिसाईड केलं की नाही, जातो मी रिटर्न, बघू मला काय तो एक्सटेंडर मिळतो का. घरी जाऊन बघतो तर अरे एक्सटेंडर नव्हता. आयडियली मी सगळे माझे जे गोप्रोचे जे पण ॲसेसरीज आहे सगळे एकत्रच ठेवतो, पण आज माहीत नाही तो मला एक्सटेंडर तिकडे मिळाला नाही. मग मी फ्रस्ट्रेट होऊन गेलो दुसऱ्या घरी, तिकडे माझा गोप्रोचा सेटअप काढला, तिकडे मला तो एक्सटेंडर मिळाला आणि त्याच्याबरोबर जो स्क्रू असतो तोही मला मिळाला. पण प्रॉब्लेम एक झाला की मी तो त्याच वेळी लावून बघायला पाहिजे होता, तो मी लावला नाही. मी विचार केला असेल ठीक आहे आता मला स्क्रू आणि सगळं मिळालेलं आहे, हे सगळं सेटअप इझिली होऊन जाईल. मी जातो, पहिलं पेट्रोल भरतो आणि बाईकला राईडला निघतो. पेट्रोल भरलं आणि नंतर मी ते स्क्रू लावत होतो, जवळपास 15-20 मिनटामध्ये ते स्क्रू ॲडजस्ट करण्यामध्ये निघून गेले. प्रॉब्लेम असा होता की तो स्क्रू डिफेक्टिव्ह होता. ते स्क्रूचं जो प्लास्टिक असतं आणि आतला जो मेटल स्क्रू असतो ते लूज झालेलं, त्यामुळे तो नीट लागतच नव्हता. आता प्रॉब्लेम असा झाला की हे काय करू. त्याच्यामध्ये मी तो प्रयत्न भरपूर केला लावायचा, पण फायनली अनफॉर्च्युनेटली तो झालाच नाही. सो आय हॅड टू गिव्ह अप अँड देन आय वेंट बॅक टू माय हाऊस. तिकडनं एक सेपरेट स्क्रू घेतला, ते सगळं फायनली फिक्स केलं आहे आणि आता मी बाईक राईडला निघालो आहे. खूप फ्रस्ट्रेटिंग होतं हे सगळं करण्यामध्ये. माझे 8 वाजलेत. 6:45 वाजल्यापासून रेडी होतो आणि हे सगळं ह्याच भटकंतीमध्ये माझा वेळ गेला आहे. खूप घोळ झाला आहे आणि मला खूप आता कंटाळा आलेला आहे, वैतागलो आहे मी. इरिटेट होऊन मी बाईक राईडसाठी निघालो असं झालं आहे. जे मी ऑलरेडी होतो त्याच्यामध्ये हे सगळं ॲडअप झालं आहे. दुष्काळात 13वा महिना झाला आहे. आणि आज मी पहिल्यांदा मराठीमध्ये व्लॉग करायचा प्रयत्न करतो आहे, कारण इंग्लिशमध्ये मी करायला ट्राय केलं तर मी खूप ब्लँक होऊन जातो, हिंदीमध्ये पण करताना मी ब्लँक होऊन जातो. आज मराठीमध्ये तरी मी खूप चांगलंपणे बोलतो, कारण माझ्यासमोर एक टॉपिक आहे. इतर वेळी कधी टॉपिक नसतो, आज टॉपिक आहे. आणि आज हे कशाला एवढं भयंकर ट्रॅफिक आहे, 8:15 वाजता ते पण रविवारच्या दिवशी. काय एवढं स्पेशल आहे आजच्या दिवसात. आता एवढं सगळं झाल्यानंतर मी आता बाईक राईडसाठी तर निघालो आहे, पण एवढं सगळं झाल्यानंतर घरी जाऊन जेव्हा मी ऑडिओ क्वालिटी बघीन, होप सो ऑडिओ क्वालिटीमध्ये काही सीन नको. कारण मगाशी मी एक टेस्ट ड्राईव्ह जे घेतलेली त्याच्यामध्ये ऑडिओ क्वालिटी माझी भंगार होती. एवढी बेकार ऑडिओ क्वालिटी होती ना भाई, मी सांगू तुम्हाला. विंड नॉईज एवढा येत होता, एवढा फटफट विंड नॉईज येत होता की मी अपसेट झालो. आणि एवढा विंड नॉईज मला कधीच आला नव्हता. म्हणजे मी हे गेले जवळपास 1.5 वर्ष झाले मी हाच माईक सेटअप वापरतो आहे. माईकची पोझिशन पण मी चेंज नाही केली आहे, मध्ये तरी केलेली, कारण मी पूर्ण जो माझा माईक आहे ते सगळं पूर्ण काढलेलं. माझे जे इनर लायनर्स होते ते सगळे नवीन सेट लावलेलं आहे, त्यासाठी मी सगळं सेटअप काढलेला. पण माहीत नाही आता त्याच्यानंतर मी टेस्टिंगसाठी आजच निघालो आहे, मध्ये मी बाईक काढलीच नव्हती. आज एवढी ट्रॅफिक काय मला काही समजत नाही आहे.
संडे रात्री एवढी ट्रॅफिक नसते. संडे ट्रॅफिक युजली लोक रिटर्न येणारी असतात किंवा एकदम लेट नाईट रिटर्न येणारी असतात, जाणारी खूप कमी असतात. आणि आता तेच होतं आहे की मला जाणारी क्राऊड जास्त दिसतं. एवढं ट्रॅफिक काय आहे? लोक रिटर्न आपल्या घरी जात आहेत का आता? जे बाहेरगावी गेलेले, ठाणे साईडला, नाशिक साईड, अहमदाबाद, गुजरातवाले, हे रिटर्न आपल्या घरी जात आहेत का? एवढं ट्रॅफिक काय आहे? खूप शांतपणे ट्रॅफिकमध्ये ग्लाईड करायला ट्राय करतो. आणि मी आता खरं सांगू तर मी बाईक पळवण्याच्या ह्याच्यामध्ये पण नाही आहे की मला कंटेंटसाठी पण मी राईड करत नाही आहे. मी नुसतं माझं डोकं, माझं मन, माझं शांत करायसाठी मी राईड करतो. म्हणून मी फास्ट चालवत नाही आहे की मी स्लो चालवत नाही आहे. एका मीडियम पेसमध्ये ज्याने मी ट्रॅफिकला पण हजार्डस नसेल आणि फास्ट पण चालवत नाही आहे, स्लो पण चालवत नाही. का मीडियम पेसमध्ये मी चालवतो आहे. नुसतं मी जिकडे जागा मिळते तिकडनं मी अशी बाईक थोडीफार काढायला बघतो आहे. कारण जर मी अशा मूर्ख रिक्षा लोकांमागे मी थांबत राहिलो तर माझं बाईक राईड इकडेच होऊन जाईल. तर थोडी कुठे जागा मिळाली तिकडनं मी अशी अधूनमधून काढायला ट्राय करतो, पण सेफली. फॅस्ट ड्रायव्हिंग मी स्वतः नाही करत, मला आवडतही नाही. आय बिलीव्ह इन गोईंग फास्ट बट नॉट रॅश ड्रायव्हिंग. गो फास्ट ओनली वेन द रोड्स आर ओपन, नॉट unnecessarily just maneuvering in the traffic like an idiot. So yes, that's me after a very long time on my motorcycle. कंटिन्यूस मगाचपासून बोलतोय मी. रेकॉर्ड तरी होत आहे ना? हां, होत आहे रे. क्या बात आहे. हे काय नवीन ब्रिज? अरे वा, मस्त. इकडे ही नवीन ब्रिज बांधला. ह्याला नुसतं कवर करा म्हणजे लोकांना उन्हातून जायची गरज नाही आहे. थोडंसं चांगलं वाटेल ते. तिकडे ओबरायनी तसं केलेलं आहे, तसं काहीतरी तुम्ही केलं पाहिजे. वरच्या वर त्या लोकांनी फुल ब्रिज त्या फुलांनी, तो पूर्ण ओबरायचा जो ब्रिज आहे तो फुलांनी डेकोरेट केला आहे मस्तपैकी. त्याला वरतून शेड आहे, लाईटिंग केलं आहे. तसं काहीतरी केलं पाहिजे गव्हर्मेंटनेही. भले तुम्ही आर्टिफिशियल प्लांट्स लावा तरी चालतील, पण डेकोरेशन काहीतरी असलं पाहिजे. नुसतं आपल्याकडची लोकं आहेत ना, ती हलकट आहेत, जाम हलकट आहेत. त्यांना चांगलं काय दिसतं तर बघवत नाही, सगळं तोडून फोडून घेऊन जातात, चोरी पहिलं करतात. एवढं त्यांना काय आवडतं, काय करायला एवढं समजत नाही मला. पण म्हणून आपला देश पुढे जात नाही अशा लोकांमुळे. हे झिरो सिविक सेन्सवालं जे आलं आहे हे त्याच लोकांसाठी आहे. चला, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मुंबईमध्ये मराठी सक्ती असली पाहिजे की नाही? तुम्हाला इच्छा घो याच्यावर ट्रॅफिक. रिटर्न तरी कुठून येऊ एवढ्या ट्रॅफिकमधून? वैताग आला आहे एवढ्या ट्रॅफिकचा. मुंबई ट्रॅफिक मुक्त कधी होणार?